मतलब मैंने अजय अतुल के लिए बहुत गाने गाए हैं और ये पहली बार मैं यूजुअली हमेशा अजय अतुल के जब भी गाने होते हैं मेरे जो भी बेहतरीन गाने गाए हैं मैंने इतने हिट गाने हैं मराठी या हिंदी। वहाँ पे जोगवा है, जीवदंगला, यहाँ पर चिकनी चमेली है। सभी वक्त पे मेरा गला हमेशा ख़राब रहता है। इस बार मैं एकदम सही हालत में आई हूँ। देयर इज़ नो कोल्ड। सो तो थैंकफुली अजय हैज़ बैलेंस्ड इट आउट विथ हिज ही हैज़ अ कोल्ड टुडे। जस्ट अ फनी थिंग। पर आज बहुत मैं एक मज़ेदार गाने गाने के लिए आई हूँ और फिल्म का नाम है भारतीय। और ये गाना जो है इट्स यू कैन कॉल इट एन आइटम सॉन्ग बट रैदर आई वुड कॉल इट इज़ इट्स अ वेरी कॉमिक सॉन्ग। मेरे हिसाब से तो बहुत ही फ़नी एक अलग सा कोकीनेस है इसमें। साउथ इंडियन और मराठी मिक्स्ड कल्चर करी है इसमें। तो आपका जो रिदम जो शुरू होता है उसी से समझ में आ जाता है कि इट्स गॉट सच अ साउथ इंडियन इन्फ्लुएंस इन इट। एकदम टिपिकल साउथ इंडियन फ्लेवर का रिदम अरेंजमेंट एवरीथिंग। और गाने के शब्द में भी थोड़ी थोड़ी मिलावट है इस तरह से कि बेसिकली कर्नाटक बॉर्डर के साथ हो रहा है ये। महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर का सिचुएशन लिया गया है लोकेशन फिल्म में। सो इट्स वेरी वेल डन बाय अजय अतुल एंड गुरु ठाकुर ने बहुत ही कमाल लिखा है। सो आई एम होपिंग दैट दिस सॉन्ग गेट्स टोटल अटेंशन बिकॉज इसमें ये गाना इज़ बेसिकली द इंट्रोडक्शन ऑफ द कैरेक्टर्स एंड द गाँव एंड दिस फीमेल हु इज सिंगिंग जिसके लिए मैं गा रही हूँ शी इज़ लाइक द हॉट वन शी इज़ द आइटम बॉम्ब इन इट। एंड बेसिकली इसमें जो शब्द भी यूज़ किए गए हैं उतने फ़नी हैं। झांगड़ गुत्ता यो मतलब फुल बवाल है, फुल केओस है। सो इट्स शी इज़ द गर्ल द कैरेक्टर जिसके लिए गाना है। शी इज़ ऑफ दैट काइंड दैट वो जहाँ से जाती है तो वहाँ पे तूफान आ जाता है। सो it's got a lot of attitude, it's got a lot of quirky combination of South Maharashtra and something people can dance to, sing along. It's fantastic. अय्यो काय झांगड गुत्तायो, अय्यो काय झांगड गुत्तायो, नजरे न केला हल्ला रे, गाव मध्ये झाला कल्ला रे, दिल माझा वनली तुला रे, मी दिला रे, दिल माझा वनली तुला रे. नाही त्याला काळ वेळ काही येळ तुझ्या पायी जीवना कसं त्याला रोखू सांग ना लई रे बाबा अच्छा एकेंद्र सुपर ब्यूटी माझा क्या है ये इसमें लगा ब्यूटी माझी तंग रे. ब्यूटीफुल सुपर विजन. नहीं नहीं हम लोगों ने कुछ मिलियन के साथ किया था कुछ. हाँ अय्यो जो काय झांगड गुत्ता काय झांगड गुत्तायो अय्यो काय झांगड गुत्तायो twice अय्यो ay झांगड गुत्तायो
नजरेनं केला कल्लार गावामध्ये झाला हल्ला रे जीव माझा दिल माझा वनली तुला रे ओनली वनली सुपर. असंच नाही ना, मी करून देऊ 2 मिनिटात. करून देऊ. नवीन आहे. नवीन अख्खं line आहे. अच्छा अच्छा नाही गेला काळ वेळ काही येणं तुझ्या पाहिजे कस त्याला रोखू सांग ना इल्लरी जीव बाबा नको जळू जीव तोडा तोडा माझ्या मागे पुढे गाव कस देऊ तुझं नाव सांग ना काय सांगण कुताय आई काय सांगण कुताय नजर न केला मी तुला रे मी दिला रे दिल माझा बंद तुला तरी बोलती जलावली तू मला रजबीन केला हल्ला रे जिरे जिरे काय सांगडे कुत्तायो अय्यो काय सांगडे कुत्तायो नजर न केला हल्ला रे गावामध्ये झाला कल्ला रे दिल माझा बनले तुला रे मी दिला रे दिल माझा बनले तुला रे मी दिला रे दिल माझा बनले तुला रे मी दिला रे दिल माझा बनले तुला रे कचक 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 नाही त्याला काळ येळ काही येडा तुझ्या पायी जीव हा कसा त्याला रखू सांग ना इलायजी रे बाबा काळ जाता होई कसा नुस भटवार तुझं नाव रे कसं घेऊ आता सांग ना इलायजी रे बाबा गोरा माझा रंग रे ब्युटी माझी तंग रे कवा तरी बोल की रे लव यू तू मला नजर न केला हल्ला रे गावामध्ये झाला कल्ला रे दिल माझा म्हणली तुला रे मी दिला रे दिल माझा म्हणली तुला रे मी दिला रे दिल माझा म्हणली तुला रे अय्यो काय सांगणे कुतायो अय्यो काय सांगणे कुतायो नजर न केला हल्ला रे गावामध्ये झाला कल्ला रे दिल माझा म्हणली तुला रे मी दिला रे दिल माझा म्हणली तुला रे मी दिला रे दिल माझा म्हणली तुला रे मी दिला रे दिल माझा म्हणली तुला रे अय्यो ऑब्विसली आत्ता फिल्म किंवा त्याच्या स्टोरीविषयी फार बोलता येणार नाही बिकॉज त्याच्याबद्दल न बोलणं हे आत्ता आमचं सगळं एका
टीम मिटिंगमध्ये ठरलेलं आहे आणि ॲज इफ म्हणजे त्याच्या स्टोरीविषयी किंवा पण इट्स व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी आय कॅन से फार्सिकल. फारच काल्पनिक आहे पण त्या कल्पना एका त्याचं एक्स्ट्रीम रूप वाढत जेव्हा जातं तेव्हा त्याचं काय होऊ शकतं अशा लेवलला ती फिल्म अल्टिमेटली जेव्हा पोहोचते त्यावेळेला त्याची जी गंमत यायला सुरुवात होते ती अमेझिंग आहे. द वे त्यांनी ज्या पद्धतीने त्याचा स्क्रीन प्ले आणि डायलॉगसुद्धा आय होप संजय पवार यांनी जे लिहिलेले असतील ते सुपर डायलॉग असणार. त्यामुळे आम्ही ओव्हरऑल लुकिंग सगळे त्याच्याकडे पाहतोय अत्यंत आशेने की फार सुंदर आणि फार कमी वेळ आमच्या सगळ्यांकडे काम करण्याकरता बिकॉज आमचं रिलीज डेट ऑलरेडी ठरलेलं आहे 10 ऑगस्ट. सो आम्ही सगळे थोडंसं रश करत करत काम करतो आणि ओव्हरऑल मागच्या महिन्यापासून म्हणजे मंथ एंडपासून या कामाला ॲक्च्युली सुरुवात झाली. आता मे ऑलमोस्ट एंड सुरू झाला आहे पण ओव्हरऑल 3 गाणी या चित्रपटात आहेत आणि एक छोटासा एक पोवाडा आहे. 3 गाणी जी आहेत त्याच्यातलं हे पहिलं गाणं जे फिल्मच्या 15-20 मिनिटावर येतं. ते गाव आहे त्याचं फेस्टिव्ह वातावरण आहे पण अगदी म्हणजे असं नाही म्हणू शकत की तुम्ही आयटम सॉन्ग टाईप्स काहीतरी घडते तिकडे. नॉट ॲज आयटम ज्याला आपण म्हणतो की फिल्मशी काही संबंध नसताना ती एक मुलगी येते फिल्ममध्ये आणि तेवढं गाणं करून जाते तसं काही नाही. याच्यामध्ये एक ती कॅरेक्टर आहे. इट्स नॉट दॅट काइंड ऑफ आयटम सॉन्ग. इट्स ती त्या गावातलीच एक मुलगी आहे आणि ती त्यावेळेला तिचा एक परफॉर्मन्स तिथे चालू असतो आणि तो गावकरीचा गाव एक तो खेड्यातला एक जो साधारण साचा असेल त्या पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे तिथे करण्याचा. थोडंसं बॉर्डरवरचं गाव असल्यामुळे एक त्याला लहेजा साऊथ इंडियन लहेजा त्याला गाण्याला मुद्दाम ठेवण्यात आलेला आहे. काही शब्दसुद्धा तिकडनं इन्स्पायर्ड आहेत. थोडंसं मजेशीर वाटेल असं आणि थोडंसं प्रेमाचं वाटेल असं एक मिश्र त्याच्यामध्ये भावना आहेत की तिकडे काही लव्ह ट्रँगल त्यावेळेला दाखवायचे डिरेक्टर्सला तो त्याचा एक मार्ग सुलभ होईल आणि एक ओव्हरऑल 15व्या मिनिटाला असं काही नाही की तिकडे फार चमत्कार फार काही घडत नाही पण तुम्ही त्या गावाशी थोडेसे रिलेट होता आणि तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला पाहू लागता. त्यामुळे एक स्वीट वाटेल आणि ठेका चांगला असेल गाण्याचा एवढाच आमचा प्रयत्न होता. ऑब्व्हियसली गुरु ठाकूर आमचं बरेच वर्षापासून आम्ही मित्र आहोत आणि गुरुने खूपच अमेझिंग गाणं लिहिलं आहे. कंपोजवरती लिहिणं हे फारच डिफिकल्ट असतं. त्यातल्या त्यात गुरुचा तो एक अभ्यास आहे की साधारण आमचे सगळे हट्ट पुरवत होतो आणि त्याने नाही पुरवले तरी आम्ही ते करून घेतो पण त्याने खूपच चांगल्या रीतीने हे गाणं लिहिलं आहे आणि एक मिश्र आजचं लँग्वेज वाटेल तरीसुद्धा थोडंसं इन्स्पायर्ड असेल अशा पद्धतीने ह्या पद्धतीच्या कंपोजवरती लिहिणं तर सिरियसली अवघड आहे कारण अंतरामध्ये सुद्धा आम्ही ज्या पद्धतीने सिंकोपेशन वगैरे केले त्यामुळे मराठी शब्द आपले थोडे काही वेळेला एक लिमिटेशन येतं तिकडे करताना पण तरीसुद्धा गुरुने ते अत्यंत अमेझिंगली हँडल केलं आहे आणि सुंदर लिहिलं आहे. श्रेया घोषाल आत्तापर्यंत आमची हिंदीमध्ये सुद्धा मराठीमध्ये सुद्धा बरीच गाणी गायली आहेत. खूप चांगली गायिका आहे. ती आता इथे आहे का अजून का गेली आहे. आता मला पर्याय नाही काही चांगलंच बोलायला लागणार आहे. बरं श्रेया घोषाल आमच्याकडे आत्तापर्यंत बरीच गाणी गायली आहे. आमचं एक स्वतःचं आमचं एक ट्युनिंग ज्याला कंपोजर सिंगर ट्युनिंग ज्याला म्हणू शकतो ते खूप चांगलं आहे अमेझिंग आहे. आम्ही साधारण एक कळतं ना की काय आपल्याला करायचं आहे आणि एक साधारण कुठल्या ॲटिट्यूडला गाणं घेऊन जायचं आहे तर एक सादगी ठेवून एक अत्यंत भोळं पण झटकेदार असं ज्याला म्हणू शकतो ना असं ते सिम्पल प्रेमगीत आहे पण त्याला थोडंसं ठेक्यामुळे त्याला एक जरा असा एक जलवा आलेला आहे. बट तिने ज्या पद्धतीने गायलं आहे आत्ताच त्याचं जे रेकॉर्डिंग झालं आहे आणि आम्ही सगळे ऐकतो खूपच छान आणि एक तो एक अदा पाहिजे होती ती थोडीशी साऊथ इंडियन गायकीची ती पण तिने खूप सुंदररीत्या आणलेली आहे. आणि इतके वर्ष आता गात आहेत ही लोक त्यामुळे यांचे इतक्या लँग्वेजमध्ये गातात त्यामुळे त्यांना असं काही फार प्रॉब्लेम येत नाही की मराठी शब्द कसे उच्चारायचे किंवा काय. इतकं फास्ट आणि इतकं पटकन शिकतात आणि ते तसं डिलिव्हर करतात. या गोष्टीचं आम्हालाही आश्चर्य वाटतं बऱ्याच वेळेला की आम्हाला काही वेळेला साऊथ इंडियन काही गायची वेळ आली तर आमची जवळजवळ प्रॅक्टिसच आम्हाला खूप करायला लागेल पण हे इतकी छान आणि इतकी मच्युअर झाली आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये की ती फटाफट सगळं घेऊन बिकॉज आमचं त्या म्हणजे बेसिक एक 0 सेट करण्यामध्ये आमचा वेळ नाही जात. तो आमचा असतो पटकन सेट होतो आणि देन मग आम्ही ब्युटी करत जातो त्या गाण्याचं अजून चांगलं करत जातो. त्यामुळे खूपच सुंदर झालेलं आहे आणि तो जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा सगळ्यांना आवडेल.
मला ब्रीफ दिलं होतं अजयने आणि डिरेक्टरने की बेळगाव किंवा त्या बॉर्डरवरचं एक गाव आहे, त्यामुळे दोन्ही लँग्वेज किंवा कन्नडचा फील येईल असं काहीतरी कर. मग अजयने ट्रॅक दिला आणि तो म्हणला की यात ट्राय कर. सुरुवाती दिवसात मी ट्राय केले काही कन्नड शब्द, खरं तर एका कन्नड माणसाकडनं विचारूनही, पण त्या चालीत बऱ्याच वेळा बसत नव्हते आणि चालीत बसलं तर मग मराठी माणसं बघणार तर त्यातला अर्थ कळत नव्हता. तर मग असं ठरलं की मराठीतले असे काही शब्द घ्यावेत ज्याला कन्नडचा फील आहे. आणि मग तसे शब्द म्हणजे ते झांगडगुत्ता असेल किंवा ते नजरेने केला कल्ला गिल्ला वगैरे असे ज्यांच्यात थोडंसं एक साऊथचा फील येतो, आणि तसे शब्द घेऊन मग ते केलं आणि पहिल्यांदा ते सक्सेसफुल वाटलं आणि मग त्याच लाईनवरती कंटिन्यू केलं. पण ओव्हरऑल मजा आली. काही काही शब्द त्यात अजून यूज केले आहेत जे आहेत थोडे साऊथचे, पण बाकी मराठीच ठेवण्याचा प्रयत्न केला. फक्त त्यातून असा भास होईल की ते साऊथचं आहे, पण एक वेगळा प्रयत्न होता, मजा आली करताना. म्युझिक डायरेक्टरबद्दल मी अजयबरोबर मी अगदी सुरुवातीच्या काळापासून बरंच काम एकत्र केलं, त्यामुळे एक ट्युनिंग जमलंय छान. त्यामुळे मला काय म्हणायचं आणि त्याला काय म्हणायचं ते आम्हाला पटकन कळतं. म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही न भेटता फक्त SMS-वरती तो मला पाठवतोय किंवा ट्रॅक पाठवला, मी शब्द पाठवले असं होतं आणि ते गाणं होऊन जातं. तर म्हणजे सगळ्यात कमी वेळात आणि छान ते ट्युनिंग म्हणतात तसं आमचं आहे. आणि श्रेयाने त्याला म्हणजे कुठलंही गाणं जेव्हा संगीतकार आणि गीतकार आधी करतो, पण गायक त्याला खूप न्याय देत असतो, कारण आमचे शब्द आणि भावना हे शेवटी रसिकांपर्यंत पोहोचवणारं माध्यम गायक असतो, तेव्हा त्याचं मोठं श्रेय असतं. तो जर त्या ताकदीने नाही पोहोचवू शकला तर ते वाया असतं. त्यामुळे ते श्रेयाने त्या ज्या याच्यात पोहोचवलंय, मजा आली खूप. नाही त्याला काळ येळ काही येड तुझ्या पायी जीव हा, कसं त्याला रोखू सांग.